जय शिवराय मित्रांनो, मी संदीप शिलार एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जो आजचा विषय आपला त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. आपण बऱ्याच ऐकतो की फॅट लॉस करायचा आहे तर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, ट्रॉफी पाहिजे तर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची, स्ट्रेंथ वाढवायची, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड हा इतका महत्त्वाचा. तर आपण आज तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की नेमका हा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड काय आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त वेट वाढवणं म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. तर तसं नाही आहे. तुम्ही प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड हा तुमच्या रेप्समध्ये करू शकता, तुमच्या वेटमध्ये करू शकता, तुमच्या फॉर्ममध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्ही रनिंग करत असाल तर त्या रनिंग करतानाच्या स्पीडमध्ये करू शकता किंवा डिस्टन्समध्ये करू शकता. थोडक्यात काय की आपल्या शरीराला रोज नवीन चॅलेंज देणं म्हणजे सुद्धा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी गोष्ट आपण जी आज जशी करतोय त्याच्यापेक्षा उद्या आणखी चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. तर आपण हेच जाणून घेऊया की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड काय आहे आणि त्याचा आपल्या फिटनेस जर्नीमध्ये किती महत्त्व आहे. आपण दोन उदाहरणं बघू त्याच्यावरून आपल्याला लवकर समजेल की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड नेमका काय. समजा मी 20चा डंबल घेऊन चेस्ट प्रेस करतोय. माझी मॅक्झिमम लिमिट आहे की मी 20 केजीच्या डंबलने मी 8 रेप्स मारतो. जेव्हा मी पुढच्या वेळेस जेव्हा चेस्ट प्रेस करणार त्यावेळेस माझा प्रयत्न असा असेल की 22 केजीचं डंबल घेऊन 8 रेप्स परफॉर्म करणं. जर माझ्याकडनं ते पॉसिबल होत नसेल, जर मला 22 केजीचा डंबल जर उचलता येत नाही तर मी 20 केजीच्याच डंबलने 9 ते 10 रेप्स काढायचा प्रयत्न करणार. म्हणजे जे आपण लास्ट टाइम केले त्याच्यापेक्षा आणखी जास्त चांगलं करायचा आपण प्रयत्न करणार. दुसरं उदाहरण असं आहे की जर मी रनिंग करतोय आणि मी 5 किलोमीटर अंतर 20 मिनिटामध्ये कंप्लीट करतो. तर जे मी एक आठवडा कंप्लीट त्याच ह्याच्याने चाललो की 5 किलोमीटर मी 20 मिनिटामध्ये करतोय कंप्लीट. तर मी जो पुढच्या आठवड्यामध्ये जाईल तर माझा प्रयत्न हा असेल की ते अंतर वाढवं. म्हणजे जर मी आज 5 किलोमीटर जातो तर पुढच्या आठवड्यामध्ये मी 6 किलोमीटर धावायचा प्रयत्न करेन. तर माझ्याकडनं ते जर पॉसिबल होत नसेल तर मी 5 किलोमीटर हे अंतरच 19 मिनिटामध्ये किंवा 18 मिनिटामध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करेन. त्याच्याने माझी प्रोग्रेस होईल. म्हणजे आपल्या प्रोग्रेसशी रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील त्या सगळ्या पॉझिटिव्ह प्रोग्रेस या सगळ्या आपल्या प्रोग्रेस ओव्हरलोडमध्ये येतात. आणि ही गोष्ट एकदाच होत नाही. म्हणजे जे मी सहज बोललो की 5 किलोमीटर, पुढच्या आठवड्यामध्ये 6 किलोमीटर, मग 7 किलो, असं असं नसतं. प्रोग्रेस ही नेहमी स्लो होते. थोडे आज थोडं उद्या थोडं अशा पद्धतीने प्रोग्रेस होत असते. तेच वेटच्या बाबतीत सुद्धा तुमचं एका दिवसामध्ये 20वरनं 22वर जाणार नाही, तर त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार. अशा पद्धतीने आपण प्रोग्रेस ओव्हरलोड करू शकतो. आता आपण बघितलं की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड कसा. आपण हे बघूया की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा आपल्या फिटनेस जर्नीमध्ये कसा फायदा करू. मगाचंच उदाहरण आपण परत घेऊया की 20 केजीच्या डंबलने मी 8 रेप्स मारतोय, ही माझी अप्पर लिमिट झाली. ओके. त्यावेळेस काय होतं की जेव्हा मी त्या 8 रेप्स मारत असतो तेव्हा माझे मसल्स ब्रेकडाऊन होत असतात, माझे मसल्स तुटतात. जेव्हा मी घरी जाणार, परत रेस्ट घेणार, डाएट घेणार, तेव्हा माझी बॉडी काय करणार की माझे जे ब्रेकडाऊन झालेले मसल्स आहेत त्यांना रिपेअर करायचं. ओव्हरलोडचं महत्त्व इथनंच चालू होतं. पण आपली जी बॉडी आहे ती स्मार्टली वर्क करते. म्हणजे जेव्हा माझी बॉडी रेस्ट पिरियडमध्ये डाएट घेतल्यानंतर, न्यूट्रिशन्स घेतल्यानंतर जेव्हा माझी बॉडी जेव्हा रिकवर होत असते तेव्हा पहिल्यापेक्षा अजून आपले मसल्स स्ट्रॉंग बनत असते. म्हणजे जे तुटलेले मसल्स आहेत ते जे माझे 20 केजीच्या डंबलने जे तुटत होते, ब्रेकडाऊन होत होते, ते आता 20 केजीच्या डंबलने ब्रेकडाऊन होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला ॲटलिस्ट 9 ते 10 आपल्याला रेप्स तरी मारायला लागतील. नाहीतर 20 केजीच्या ऐवजी आपल्याला 22 केजी तरी नाही लागेल. तर जेव्हा पण आपण जोपर्यंत आपण सेम वेटने करणार तोपर्यंत आपली बॉडी, आपले मसल्स त्यावेळेस स्ट्रॉंग झालेले असणार पहिल्यापेक्षा. ते तेव्हा ब्रेकडाऊन होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार की आपल्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करायला लागेल आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपली ग्रोथ करणार. म्हणजे आपले 22 केजीने आपण मॅक्झिमम परत ब्रेकडाऊन करणार किंवा आपण 10-12 रेप्स जर आपण रेप्स वाढवल्या, रेप्सने आपण आपले मसल्स ब्रेकडाऊन करणार आणि ते तुटलेले मसल्स जेव्हा आपण रेस्ट घेणार, आपण जेव्हा प्रॉपर डाएट घेणार तेव्हा आपले आणखी पुन्हा ते रिकवर होणार म्हणजे ते परत तितके 22 केजीपर्यंतच येऊन थांबणार नाही, तर ते अजून स्ट्रॉंग होणार. स्ट्रॉंग होऊन ते
जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ते सेम एक्सरसाइज करणार तेव्हा तुमची बॉडी त्या गोष्टीसाठी हॅबिच्युअल झाली असेल किंवा ती यूज टू झाली असेल त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस जेव्हा पण एक्सरसाइज करायची तर परत नवीन तुम्हाला चॅलेंज द्यायचं आहे, स्वतःला परत पुश करायचं आहे आणि वेट किंवा रिप्स वाढवायचे. तर अशा प्रकारे आपण आपली फिटनेस जर्नी चालू असताना आपण प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा वापर करणार आणि आपली ग्रोथ करणार. माझ्या मते प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडबद्दल आपण ज्या पण काही आपल्या गोष्टी असतील त्या मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. तरी जर काय डाऊट्स असतील तर नक्की विचारा. आपण त्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करू आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.